महाराष्ट्रातील 32 लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंय। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी अजूनही आढळून येत आहे। त्यामुळे शासन दरबारी कायदा करून कायमस्वरूपी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून जीव गेला तरी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी धुळ्यात आयोजित केलेल्या सभेत केलं आहे। मनोज जरांगे पाटलांचं धुळ्यातील आग्रा रोडवरील शिवरायांच्या स्मारकाजवळ जंगी असं स्वागत करण्यात आलं आहे। एक भला मोठा हार 15 जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करत समाजाला नमन केलं आहे। त्याच ठिकाणी धुळ्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांसह मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ओबीसी बांधवांनी टीकेची झोड उडवली आहे। तर पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत सभेला सुरुवात करण्यात आली आहे। त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी समाज बांधवांना सखोल असं मार्गदर्शन करण्यासह भुजबळांवर जोरदार हल्लाबोलही केला आहे। ओबीसी आणि मराठा बांधव एकच असून त्यांच्यात रक्ताचे नाते आहे। या दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहे, परंतु ते आपण होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। ते एकटाच येड्यावानी करत आहे, एवढ्याचं एडपट जातीवाद करतोय, कायद्याच्या पदावर बसतो, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची असताना दोन समाजात थेट निर्माण होईल असं बोलतोय। त्यांचे संपूर्ण प्रकरण 2024 ला काढतोच असं म्हणत भुजबळांवर चोपेर टीकाही त्यांनी केली आहे। गेल्या 70 वर्षात मराठा समाजानं अनेक नेत्यांना मोठं केलं आहे, मात्र त्यांनी समाजासाठी काय केलं? बांधवांनो, राजकारण करा, परंतु समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर तुमचं मुलं आरक्षणामुळेच मोठे होणार आहे। आरक्षणामुळेच त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। त्यामुळे समाजानं आता नेत्यांना मोठं करणे बंद करा असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी धुळ्यात मराठा समाजाला केलं आहे। तर महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र झाल्याचा आनंद असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। काय नाही करावं यात आम्ही नाही पडलो। आम्ही स्पष्ट आमची भूमिका आणि सरकारने आम्हाला स्पष्ट भूमिका सांगितली। ज्या नोंदी सापडतील त्याचा अहवाल तयार करून कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला फक्त मागासवर्ग आयोगाला आम्ही एकच मागणी केलेली आहे आणि सरकारकडे राज्य मागासवर्ग आयोगाने ज्या नोंदी सापडल्या त्याचा तातडीनं आदेश देऊन त्या मिळालेल्या प्रमाणपत्राला बाधा नाही आली। जसे की 32 लाख लोकांना आतापर्यंत महाराष्ट्राचे आरक्षण मिळाले या नोंदीच्या आधारावर। या प्रमाणपत्राला बाधा येता कामा नये, त्याच्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीचे आदेश करावे लागणार आहे। आणि महसूल मंत्र्यांनी तसं सांगितलं पाटलांना की आम्ही आदेश दिलेले, त्यामुळे या प्रमाणपत्राला कसलाही बाधा नाही, म्हणजे याची जाडपातळी सुद्धा झाली। त्यामुळं काही शंका घेण्याचं कारणच नाही, कारण या ज्या नोंदी सापडल्यात कायदा पारित जर करायचा असला तर आधार पाठवल्याशिवाय कायदा पारित करायचा। कारण ओबीसी प्रवर्गात तुम्हाला यायचं ते येत असताना सगळे निकष पूर्ण आहेत का, शासकीय नोंदी त्या समाजाच्या आहेत का, तरच तो समाज ओबीसी आरक्षण करतो। मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यामुळं त्याचा अहवाल पारित करून 24 डिसेंबर अहवाल तयार करून तो अहवाल सरकार आता स्वीकारणार आहे। दुसरा प्रथम ते स्वीकारला जाईल। त्यावेळेस म्हणजे 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित होणार आहे आणि 100% सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे। कारण हा विषय जर त्यांच्या सुरास्मृत्यांना मिळायचं असेल तर त्यांना जातीय तणाव निर्माण करून जातीय दंगे करायचे आणि मराठ्यांना त्या घडू द्यायचं नाही, म्हणून आम्ही गावागावात जो मराठा समाजाचं शांततेचं आव्हान करतो आणि एकत्र येण्याचं पण आव्हान करतो। त्यामुळे आता सरकारनं ठरवायचं, परंतु आम्ही 50-55% हे सुद्धा सरकारनं विसरू नये, कारण त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर राज्याची अशांतता बिघडवणार असाल तर त्याला आमचा सुद्धा नाव। चालेल, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात जिंदाल कंपनीच्या नावानं लोखंडी पत्रे तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या मिनी कारखान्यावर एलसीबीच्या पथकानं छापा टाकला आहे। या कारवाईत सुमारे 24,32,500 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। तसेच या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आला आहे। कारवाईनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील 100 फुटी रोडवरील स्मार्ट स्टील या ठिकाणी जिंदाल कंपनीचे बनावट पत्रे तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती। त्यानंतर एलसीबीच्या पथकानं या ठिकाणी छापा टाकला। यावेळी एक संशयित मिळून आला आहे। मुख्तार खान शाहबाज खान, राहणार करीब नवाज कॉलनी, धुळे असे त्यांचं नाव आहे। त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने बनावट पत्रे तयार केली जात असल्याची कबुली दिली आहे। कारवाईत साधारणतः पत्र्याला आकार देणारे मशीन, त्यावर जिंदाल कंपनीचे नाव छापणारे अनेक मशीन
तयार केलेले बनावट पत्रे प्रत्येकी 70 किलो वजनाचे 86 गट्टे जप्त करण्यात आले आहेत। तसेच 120 किलो वजनाचे 24 गट्टे व 150 किलो वजनाचे 65 गट्टे व 200 किलोचे 11 गट्टे असे एकूण 2850 किलो वजनाचे 186 पत्र्याचे गट्टे जप्त करण्यात आले आहेत। त्यांची एकत्रित किंमत 24,32,500 रुपये आहे। या प्रकरणी 40गाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी दिली आहे। रोडवर एक असा इनपुट एलसीबी टीमला मिळाला होता की स्मार्ट स्टील या दुकानामध्ये जिंदाल जी कंपनी आहे त्याचे डुप्लिकेट शीट्स तयार करण्याचं एक कारखाना ऑपरेटमध्ये आहे। त्या अनुषंगाने आपण रेड केली असता तिथे काही मशिनरी आढळलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सापडलेला आहे, जिथे जिंदाल या कंपनीचे शिक्के मारण्यात होते, म्हणजे प्रिंटिंग करण्यात येत होती। ते सर्व आपण जप्त केलेले आहे। त्यापैकी आरोपी मुख्तार खान शहजाद खान याला आपण अटक केलेली आहे आणि साधारणतः 24,32,000 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे। सदर ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। साक्री तालुक्यातील विठाई गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्यास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळावी, तसेच धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बस स्थानक येथील स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप त्वरित स्थलांतरित करण्यात यावं, यांचा आदी मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांनी शहरातील संतोषी माता चौक या मुख्य रस्त्यावर आपले कार्यकर्ते व नागरिकांसह चक्काजाम आंदोलन केलं आहे। यावेळी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। याप्रसंगी आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनीही ताब्यात घेतलं आहे। गेल्या 20 वर्षापासून विठाई गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनराकृती पुतळा व्हावा यासाठी तेथील समिती व गावकऱ्यांच्या वतीनं संघर्ष सुरू होता। मात्र कालांतरानं हा कटला पुतळा समितीच्या बाजूने लागला होता। मात्र पोलीस प्रशासनानं पुनराकृती पुतळा व्हावा यासाठी ना हरकत दाखला दिला नाही। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा व्हावा याकरिता त्वरित ना हरकत दाखला देण्यात यावा, तसेच धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती स्मारकासमोरील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे। गाव इथे कमीत कमी 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासाठी तिथली जी काही समिती आणि गावकरी आहेत यांचा लढा चालू होता। तर तो लढा पूर्ण झाल्यानंतर तिथलं जो काही केसम होता त्याने तिथून न्यायालयात केस टाकली, केस तो हारला। त्याच्यानंतर आम्ही मेहरबान कोर्टातला जो काही निकाल होता तो बारकुंड साहेब असताना त्यांना सांगितला की म्हटलं आता पूर्णकृती पुतळ्याचा जो काही न्याय आहे तो पुतळा समितीच्या बाजूने लागलेला आहे, तर तुम्ही त्वरित पुतळा बांधण्याचं एनओसी देण्यात यावी। एनओसी पॉझिटिव्ह असताना सुद्धा साक्री पोलीस स्टेशनची बारकुंड यांनी कुठला जातीवादपणा ठेवला आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी कुठेही पद्धतीने ते पत्र दिलं नाही एनओसीचं। त्याच्यानंतर वन दाव्याच्या ज्या आमच्या जमिनी आहेत आदिवासी बांधवांच्या आणि दलित बांधवांच्या, त्यांनी जे काही जेल भोगून आलेले आहेत आणि आजपर्यंत जे करत आहेत, तर त्यांना तो दावा लवकर पूर्ण झाला। त्याच्यातला काहींचा दावा हा त्यांच्या बाजूने लागलेला आहे, बाकीच्यांच्या बाकी आहेत। तर त्वरित जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना त्या जमिनी वाटप कराव्यात त्यांच्या स्वाभिमाना पद्धतीने, कारण की त्यांचं वय सगळ्यांचं आता एकदम वयाच्या 35 म्हणजे चालू केलेला लढा वयाच्या 25व्या वर्षी चालू केला होता आणि आता वयाचे 60 वर्ष 62 वर्ष असं त्यांचे वय झाले। तिसरा मुद्दा होता असा की विनोद वाईन शॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे आहे। बरेच वर्ष 2010 पासून ते आले। बरेच संघटनांनी विविध राजकीय पार्ट्यांनी त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचं आमचं चळवळीचं स्थान आहे, या ठिकाणी हे विनोद वाईन शॉप ठेवू नका, पण प्रशासनाने कुठल्याही पद्धतीने दलित समाजाचा किंवा बहुजन चळवळीचा मान न ठेवता ते वाईन शॉप तिथंच चालू दिलं। ते बेकायदेशीरित्या चालतं आहे, ते सगळे नियम धाब्यावर बसवत आहेत। जे काही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना आणि बाबूंना हाताशी धरून बेकायदेशीरपणा करतायत तर ते तिथून स्थलांतरित करण्यात यावे। आणि त्याच्यानंतर विठाई गावाची जी काही जमीन आहे बाबासाहेब आंबेडकरांची, तिथं दर्शनी भागामध्ये मुतारी आहे। महिला भगिनी येत जात असताना तिथं गावातले काही टवाळखोर लोक थांबतात, ती मुतारी ताबडतोब तोडली गेली पाहिजे, या आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत। आणि त्या मागण्या जर आमच्या मंजूर झाल्या नाहीत या 14 डिसेंबरपर्यंत, तर 15 डिसेंबरपासून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागच्या साईडला आम्ही मंडप टाकून आमरण उपोषणाला सगळेजण बसणार आहोत, याची प्रशासनाने दखल घ्यावी। त्याच प्रकारे साक्री तालुक्यातील विटाई गावातील वनधाव्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना वन जमिनी देण्यात याव्यात अशा मागणीही यावेळी करण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवल्याबद्दल धुळ्यात पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढेबरोबर ढोल ताशाच्या ठेक्यावर नृत्य करत जल्लोष केला आहे। या तिन्ही राज्यातील विजयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया भाजपचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केली आहे। मोठा आनंदाचा दिवस उगवलेला आहे। आज तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीला भरघोस असं यश मिळेल असे चिन्ह दिसत आहेत आणि 100% तीन राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेलच व भविष्यात महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल व केंद्रातही भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल। या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची जनतेची सेवा चालू असल्यामुळे हे भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे। सनातनी वातावरण निर्माण झालेलं आहे। आज 4 राज्याच्या निकालापैकी 3 राज्य MP, राजस्थान आणि छत्तीसगड हे भारतीय जनता पार्टीने पूर्णतः बहुमताने विजयी मिळवलेला आहे। आज जे लोक जातीपातीत भांडणं लावत होते त्यांना त्या 4 राज्यांच्या जनतेने धडा शिकवला। तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टी फक्त 1 सीट जिंकायची, आज त्या ठिकाणी जवळपास 10 सीटांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे। या सर्व गोष्टींचं आदरणीय मोदी साहेब जे यांनी या देशाची गॅरंटी घेतलेली आहे त्या जनतेला पूर्णतः मोदींवर विश्वास आहे आणि आत्ता तर आम्ही MP, राजस्थान आणि छत्तीसगड जिंकलो आहोत। अभी महाराष्ट्र की बारी है, अगले वक्त महाराष्ट्र भी पूर्णतः भारतीय जनता पार्टी बहुमताने या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी 2.5 लाखाच्या मताधिक्याने मागच्या वेळेला जिंकली आणि धुळे यावेळेला भारतीय जनता पार्टी खासदारकीला 3.5 लाखाच्या वर मतदान घेऊन जिंकणार आहे आणि धुळे शहर असेल, शिंदखेडा असेल, धुळे ग्रामीण असेल, साक्री असेल आणि शिरपूर असेल, 5 ठिकाणी महायुती जी आमची आहे त्या महायुतीचे 5 उमेदवार निवडून येतील ही आम्हाला पूर्णतः खात्री आहे आणि धुळे जिल्ह्याची जनतेला आमच्यावर भरोसा आहे, आमच्या विकासावर भरोसा आहे। मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय प्राप्त केला आहे। या विजयाबद्दल धुळ्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष केला आहे। ढोल ताशांच्या गजरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठेकाही धरला आहे। यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली आहे। येत्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीतही जनता भाजपालाच विजयी करेल असा विश्वासही अंपळकर यांनी व्यक्त केला आहे। खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महानगराध्यक्ष अंपळकर, भाजपा धुळे लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा धुळे विधानसभा निवडणूक प्रमुख अनुप अग्रवाल, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते लखन भतवाल यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रूपक विरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मराठा समाजाला 70 वर्ष आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागली आहे। जळगाव जिल्ह्यात 3.5 लाख शासकीय नोंदी आढळल्या आहेत। यामुळे या प्रत्येक घरात आरक्षण जाणार आहे। त्यामुळे मराठ्यांना OBC मधूनच आरक्षण मिळणारच, आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चाळीसगाव येथे व्यक्त केला आहे। जरांगे यांच्या खानदेशातील दौऱ्याला रविवारी चाळीसगाव इथून सुरुवात झाली आहे। चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार शब्दात टीका केली आहे। मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे। समाजाच्या एकजुटीमुळे आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे। शासकीय नोंदी सापडू लागल्या आहेत। मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी गेल्या 5 महिन्यापासून लढा सुरू आहे।
सर्व मराठा समाजानं एकत्र येऊन एकजूट करून घराघरात हा संदेश द्यावा, कारण ही शेवटची संधी आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी सर्वांनी पुढे या, असे कडकडीचं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत केलं आहे. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु आरक्षण मिळवल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी सभेत दिला आहे. मनोज जरांगे साहेब इथे चाळीसगाव नगरीत आले आणि त्यांचा आम्ही मराठा आमचे ते बंधू म्हणून आणि त्यांनी जे शिवधनुष्य उचललं आहे मराठा आंदोलनासाठी ते झगडत आहे, याबद्दल त्यांचं आम्ही या चाळीसगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्या त्यांच्या भगिनी म्हणून मराठा म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आलेलो आहोत. प्रतिनिधी नंदकिशोर सेंदाणे, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा श्रावणी रेल्वे रोडादरम्यान एका अज्ञात युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खांडबारा श्रावणी रेल्वे रोडादरम्यान पोल क्रमांक 13-2-33 जवळ सकाळी 8 ते 9 वाजेच्या सुमारास एका 30 ते 32 वयोगटातील युवकाचा रेल्वेमधून खाली पडून अपघातात मृत्यू झाल्याची माहिती नंदुरबार रेल्वे पोलीस खांडबारा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच सदर युवकाच्या मृत्यूचा पंचनामा घटनास्थळी रेल्वे पोलीस व खांडबारा पोलीस यांनी केला होता. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाकडून कोणतीही आयडेंटिटी पुरावा मिळून आलेला नाही. सदर युवकाला डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यानं त्याच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासाठी खांडबारा पोलिसांमार्फत मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटवण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. तसेच सदर युवकाची ओळख पटल्यास तात्काळ खांडबारा पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे. युवकाचा मृत्यूदेह खांडबारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास रेल्वे पोलीस व खांडबारा पोलीस करीत आहेत. साबीर खाटिक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर. कामोठे कडंबोली नवी मुंबई येथे जागतिक दिव्यांग दिवसाच्या अनुषंगानं व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी एनजीएम हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून त्यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला आहे. यावेळी सुधीर कदम, मेडिकल डायरेक्टर MGHM हॉस्पिटल, शशांक दळवे तसेच श्रीमती देशमुख यावेळी उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर भगवान तलवारे यांना महात्मा गांधीजी यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला आहे. मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज. बाळापूर उपनगरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, लहान बालके यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ला करण्याचे प्रमाण वाढलं आहे. अनेक वेळा ही भटकी कुत्री रस्त्यावर फिरतात. रात्री कुत्रे अंगावर आल्यानं दुचाकीस्वार गाडी जोरात पळवितात आणि अपघात होतात. प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणी अंतर्गत गल्ल्यांमधून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून मनपा प्रशासनानं त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बाळापूर गावात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांसह पादचारी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महानगरपालिकेने करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी, अशी मागणी ही बाळापूर येथील नागरिकांनी केली आहे. महानगरपालिका प्रभाग 11 मधील बाळापूर गावी कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढलेला आहे. तरी यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी महानगरपालिकेला विनंती. या कुत्र्यांमुळे लहान पोरांना किंवा बरेचसे काही असे छोटे मोठे अपघात होऊ शकतात, याची काळजी घ्यावी महानगरपालिकेने. मोकाट कुत्र्यांमुळे एखादी दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित यंत्रणेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गावकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे.